अरे मुंबई कोणाच्या बापाची नाही, आगरी कोळ्यांची आहे. झालं प्रत्येक जण डावा ठोकतो आणि आम्ही पुढे गेलो. प्रत्येक जण डावा ठोकतो, मुंबई आमची, अरे मुंबई आमची, आगरी कोळ्यांची आहे. बरोबर आहे रे. त्याच्यासाठी आपल्याला भरपूर काम करावं लागेल. नंतर बोलतो मी त्याच्यावर. मंचावर बसलेले माझे सर्व सहकारी, सर्वांची नावं घेत नाही, वेळ जाईल म्हणून मी मंचावर बसलेले सर्व माझे सहकारी हा उल्लेख केलेला आहे. आपण सर्व आगरी सेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला संघटना स्थापन होऊन 38 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या 38 वर्षामध्ये भरपूर मोठमोठे आपण कामं केलेले. मग मिठाचा प्रश्न असो, हड्डी हटाव असो, बरेचसे चिरनेरच्या सत्याग्रहाच्या त्या वेळेला जे हुतात्मा झालेले त्याचे स्मारक बनण्याचा असो, असे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. त्याच्यावर आपले पुस्तकं पण आपण काढलेले आहे आणि त्याच्यावर डॉक्युमेंटरी केलेली आहे. कोणाला जर बघायचे असेल तर कळव्याहून तुम्हाला फिल्म मिळेल, ते आपल्या आपल्या भागामध्ये लावू शकता. यूट्यूब जर चालू केला तरी तुम्हाला ते कार्यक्रम तुम्ही पाहू शकाल. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी संदेश देणार आहे की आपण एवढ्या वर्ष लढत आलो, संघटित झालो, परंतु आता येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला काम करायचं आहे. कारण कारखानदारी तर बंद होत चाललेले, जमिनी बिल्डरच्या घशात गेलेले आहेत. सिडको आली, MIDC आली, सगळे आमच्याच कोकणाच्या आणि ठाणे जिल्ह्याच्या जागांवर आरक्षण आली. म्हणजे ज्या भूमीवर आम्ही जगतो ती भूमीच आमच्या हातातून हिसकावून घेण्याचं काम जे चाललंय, त्याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे. लढलं नाही तर वाचू शकत नाही. विश्वनाथनी चांगल्या प्रकारे सांगितलं आणि सरांनी देखील सांगितलं. परंतु आपण जागं राहिलं पाहिजे. रात्र वैऱ्याची आहे. आपण आता कमी होत चाललेलं. परका समाज आपल्यापेक्षा डबल पटीनं वाढत चाललेला आहे. कारण बिल्डिंग आम्हीच बांधलेल्या आहेत, राहणारे भाडेकरू आलेले आहेत. त्यांचा काय दोष आणि आमचा पण काय दोष, कारण आम्ही उद्योग म्हणून केलेला आहे. तर आता जसा मारवाडी समाज संघटित आहे, त्या पद्धतीने आगरी समाज देखील संघटित येऊन आपला अस्तित्व ठेवला पाहिजे. आज आपली जी उन्नती झालेली आहे, मारवाड्यापेक्षा जास्त आपले लोक श्रीमंत आहेत, परंतु सगळे नाही. ठराविक लोक श्रीमंत झालेले, टक्केवारी कमी आहे. ती वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. उद्योगधंद्यामध्ये आपले लोक आलेले आहेत, बिल्डर लाईनला आपले लोक आलेले आहेत आणि एक वेगळ्या प्रकारे अस्तित्व ठेवून ते जगत आहेत. मला गर्व वाटतो की प्रत्येक माणूस कारशिवाय फिरत नाही. ही आपली प्रगती झालेली आहे. ही कशामुळे झालेली आहे? ही आगरी सेनेच्या विचारांमुळे झालेली आहे. कारण आपसामध्ये हिवे दावे, भांडण तंटे, कोर्ट कचेऱ्या संपलेल्या आहेत आणि माणूस उद्योगाच्या मागे लागलेला आहे.
ही अग्रिसेनेची शिकवण. आम्ही देखील मोठे झालो कशामुळे? अग्रिसेनेमुळे. का? की इंडस्ट्री असल्यानंतर घरं पाहिजे, ती घरं बांधण्याचं काम आपल्या लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपले लोक जी आगरी कोळी आणि भूमिपुत्र आपण ज्याला बोलतो ते मोठे झाले की इथे इंडस्ट्री झोन आले, परंतु त्याच्यावर पण घात झाला. त्याच्यावर सिडको आणली, कारण उच्च समाजाला पावलं नाही म्हणून आपल्या जमिनी आरक्षणामध्ये टाकल्या. सिडको आली, MIDC आली, ती आपल्या जमिनीवर. आणि मिठागृह देखील बंद केली आणि त्याच्यावर जे आरक्षण टाकली गेली ती पण आपल्या जमिनीवर. म्हणजे आपल्याला कोणी भिकारी केलं नाही, आपल्याला सरकारने केलं आणि बुद्धिजीवी लोकांनी आपल्याला भिकारी केलेलं आहे. पण आम्ही भिकारी नाही आहे. आपल्या जमिनी त्यांनी हस्तांतर केलेले आहेत आणि त्याच्यावर कारखानदारी उभी करून मारवाडी, गुजराती या समाजाला त्यांचे कंपन्या वाटून दिलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्ही कल्याण तालुका घ्या, ठाणे तालुका घ्या, कोणताही तालुका घ्या, इंडस्ट्र्या कोणाच्या आहेत ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. तुटपुंजा मोबदला देऊन आपल्या जमिनी घेतल्यात आणि कारखानदारी त्यांची चालू आहे. परंतु याला कोणी विरोध केला नव्हता. फक्त आगरी सेनेने विरोध केला होता की आमच्या जमिनी तुम्हाला देणार नाही. पण लोक संघटित होत नाही. एकमेक ह्याचा एक पक्ष, त्याचा एक पक्ष, त्याचा एक पक्ष. माझ्या मोठ्या कल्पना होत्या की आगरी सेनेच्या माध्यमातून सबंध समाज एकत्र येऊन या प्रश्नाला वाचा फोडेल अशा पद्धतीने माझी कल्पना होती. पण कल्पना अपुरी राहिली. काही पक्षांकडे गहाण पडले. परंतु मी मानेन विश्वनाथ मानायला पाहिजे की त्यांनी, आज दादूस वगैरे आपल्या बरोबरच आहेत, आता शिक्षण मंडळाचे आमदार देखील आपल्या बरोबर आलेले आहेत. पण विश्वनाथने एक वेगळ्या प्रकारचा, मला त्याचा एक, त्यांनी त्या भाषणातला एक मुद्दा मला आवडला. तो आगरी सेना स्थापन झाले तेव्हापासून मागच्या बाकावर बसायचा. किती स्वाभिमान. मागच्या बाकावर बसून भाषण ऐकायचा आणि आज तो पुढे आलेला आहे. म्हणजे किती निष्ठा, समाजावर प्रेम करण्याची जी त्याची पद्धत होती ती खरोखर वाखाणण्याजोगी होती. आणि म्हणून विश्वनाथला मी नंबर 1चा आगरी सैनिक मानतो. त्याच्यात काय कोणतीही मी चूक करत नाही. आपण देखील सगळे आगरी सेनेचे खंदेश आणि लढवये सैनिक आहात. आणि तुम्हाला आजच्या दिवशी मी धन्यवाद देईन की तुम्ही देखील आगरी सेनेच्या माध्यमातून एक ध्यास घेतलेला आहे की माझा समाज पुढे गेला पाहिजे, मी पुढे गेलो पाहिजे आणि इथे वर्चस्व आगरी समाजाचा असला पाहिजे अशी भावना तुमच्या मनात आहे. जिल्ह्यात मोठमोठे प्रश्न आहेत. दुसरा समाज देखील आपल्यावर अतिक्रमण करतोय. आता वसईचाच प्रश्न घ्या ना. वसईचा प्रश्न असा आहे की 41 गावं, 41 बिल्डिंग
तोडण्याची ऑर्डर काढलेली आहे. मानली तेव्हा काय यांना जाग नव्हती? ज्या बिल्डिंग तयार झाल्या तेव्हा तोडायला निघाले. आणि ते गेलं मोहम्मद तगलक सारखी अवलाद 15 वर्षानंतर तरी घरं तोडतात. मग उल्हासनगरचं उदाहरण घ्या ना, त्यांनी देखील बिल्डिंग बांधल्या होत्या. मग सरकारने त्यांना सूट का दिली? आणि उल्हासनगरच्या धर्तीवर त्या 41 बिल्डिंग वाचल्याच पाहिजे. एक जिवंत उदाहरण आहे. सरकार तो निर्णय घेऊ शकतो. मला वाटतं आमचे आमदार देखील त्याच्यावर आवाज उठवतील आणि आम्ही देखील तुमच्या पाठीशी राहणार आहोत. कारण हा प्रश्न जिवंत प्रश्न आहे की 41 बिल्डिंग तोडायला निघालेली कॉर्पोरेशनला धडा शिकवण्याचा काम आपल्याकडनं व्हायला पाहिजे. बिल्डिंग बांधून झाल्यानंतर ते पण 15 वर्षांनी ते मोहम्मद तगलक सारखा झाला. मोहम्मद तगलकनी, आता तुम्हाला म्हणजे मोहम्मद तगलक कोण? ते इतिहासातला एक राजा होता जो वसई विरार सारख्या ठिकाणी जो कमिशनर किंवा कोण बसले असतील त्या प्रकारे तो मोहम्मद तगलक होता. त्याने दिल्लीहून आपली राजधानी हलवली ना औरंगाबादला आणली. तर एकटा यायचा किंवा तुमची फॅमिली आणून बसवायची. पण दिल्लीतली लोक पण आणली, घोडे जनावरं सबन आणली आणि येता येता रस्त्यात सबन मेली. त्याला वाटलं ह्या आपण चूक केली. पुन्हा औरंगाबादहून दिल्लीत पुन्हा सबन काही माणसं मेली, काही गेली. अशा प्रकारचं राजकारण, अशा प्रकारची प्रक्रिया त्या वसई विरारमध्ये चालू आहे. तर ती थांबली पाहिजे. यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायला पाहिजे. अरे कोण बिल्डिंगला हात लावतो बघतो ना. भूमिपुत्रांनी बांधलेल्या बिल्डिंग तोडण्यापेक्षा त्यांच्यावर जसा उल्हासनगरला न्याय दिला त्या पद्धतीने त्यांना रेग्युलाइज करा आणि त्यांना न्याय द्या असं आमचं म्हणणं आहे. का उल्हासनगरच्या शिंदे लोकांनी पैसे दिले म्हणून त्याच्या रेग्युलाइज झाल्या? पण त्यांना रेग्युलाइज केलं ना. एकाला एक न्याय येणं दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालणार. म्हणून उल्हासनगरच्या धर्तीवर त्या वसईच्या बिल्डिंगी वाचल्याच पाहिजे हा आमचा हट्टास आहे. मिठागराच्या जमिनी कोणाच्या? मिठागराच्या जमिनी आगरी कोळ्यांच्या. करतोय कोण? गुप्ता नावाचा एक माणूस. सगळे आग्रह त्याच्या नावावर, जमिनी आमच्या नावावर त्यांच्या. म्हणून किती मोहम्मद तगलक मी म्हटलं ते बरोबर आहे. कारण अशा वेळेला आपल्याला जागृत राहायला पाहिजे की ना आपण आता अल्पसंख्यक झालोय. बाहेरचा बराचसा समाज येऊन मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये
वस्तू करतायत, वास्तव्याला आहेत, त्यांच्या कंपन्या देखील तिथे आहेत, ते राहतात देखील तिथे. आणि अशा वेळेला आपण जागृत जर राहिलो नाही तर आपल्यासाठी घर सुद्धा बांधता येणार नाही. साधा स्वतःला राहण्यासाठी पण बांधता येणार नाही. आणि म्हणून आपल्या जमिनीला कोण हात लावेल त्याचे हात तोडण्याची ताकद आपण निर्माण करायला पाहिजे. काय एक कुठे कोळी समाजाने रिसॉर्ट बांधलेलं आहे. आता रिसॉर्ट म्हणजे रोजगार निर्माण करण्याचं एक साधन आहे, रोजगार करण्याचं साधन आहे. वसईच्या तहसीलदाराने आणि कलेक्टरने ते तोडण्याचा मार्ग चालू केलेला आहे. मला वाटतं माझ्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे तोडला म्हणजे तो रिसॉर्ट तोडला. मग इलिगल ज्या बिल्डिंग चालू आहेत ज्या दुसऱ्यांच्या त्या का तोडल्या नाही? हप्ता दिला परंतु आपली लोक जागृत, त्यांनी तिथे आंदोलन छेडला अग्रेषणाच्या माध्यमातून आणि ते पुनर्वसन करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. ही अग्रेषणाची जीत आहे. आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला 1 तारखेला का बोलावतो, कारण आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, कारण येणारा काळ आपल्यासाठी नाहीये. कारण इथे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये उद्योग आहेत. उद्योगांमध्ये कोण जातो? येणारा माणूस, काल आलेला माणूस तिथे परमनंट होतो आणि आपला माणूस अर्ज देऊन थकतो तरी त्याला नोकरी मिळत नाही. आता काही गुंड लोकांनी अक्षता म्हात्रे या महिलेचा खून केला, ते पण वेगळ्या अवस्थेत खून केला. आणि दुसरे कोण आहे बरं? एक शिंदे बाय, यशस्वी शिंदे हिचा खून करण्यात आला. म्हणजे आपल्या बायांचे खून होतात ना, आपण जर बघत राहिलो तर मला वाटतं आपल्यासारखे मूर्ख कोणच नाही. त्या महिलांचा खून झाला, त्यांना न्याय मिळाला पाहिजे ना, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी समाजातून मागणी केली पाहिजे. अत्याचार आमच्यावर आणि ते देखील भूमिपुत्रांवर. ही परिस्थिती बदलायला पाहिजे आणि ही परिस्थिती बदलण्याची ताकद आगरी समाजामध्ये आहे. कारण आगरी समाजाची ताकद अजून कोणी ओळखली नसेल तर त्यांना ओळखायला भाग पाडलं पाहिजे. प्रत्येक लढ्यामध्ये काय एक जुनी आपण मागणी केली होती की गावठाण वाढवून द्या म्हणून. गावं आता वस्ती वाढते, मुलं वाढतात, त्यामुळे गावठाणाला जागा राहिलेली नाही. परंतु असा एक कायदा आहे, आपले लोक कायद्याचा अभ्यास बरोबर करत नाही. गावठाण पासून 1 फर्लांगच्या आत गावठाण विस्तार झालाच पाहिजे असा एक त्यावेळचा नियम आहे. म्हणून मी त्याचा फायदा घेतला
आमची जमीन देखील गावापासून अर्ध्या एक फरलांगवर पण नसेल माझ्या मते. त्या कायद्याचा अभ्यास मी केला आणि 1986 मध्ये मनीषा नगरची स्थापना केली, ती शेतीच्या जमिनीमध्ये. गावठाणपासून 1 फरलांगपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची परमिशन घेण्याची गरज नाही, फक्त येणे करायची गरज आहे. ह्या गोष्टीचा फायदा आपण घेतला पाहिजे. म्हणून आपली गावठाणं पण वाढू शकतील आणि गावाच्या लोकांना न्याय मिळेल. गावच्या लोकांना न्याय मिळायचा असेल ह्या गोष्टीची नितांत गरज आहे. ही गरज आपल्याकडनं भागली पाहिजे, कारण येणारी पिढी मी जेव्हा घोषणा केली होती की ओबीसी मंडळ स्थापन व्हायला पाहिजे, त्यावेळेला मुंडे, गोपीनाथ मुंडेजी उपमुख्यमंत्री होते आणि त्यांना मी निवेदन दिला की बाबा आगरी समाजाची नव्हे तर ओबीसी समाजासाठी, कारण आपण सबन ओबीसी समाजामध्ये येतो, ओबीसी समाजासाठी तुम्ही मंडळ स्थापन करा. आणि ते सत्तेत असताना त्यांनी ती माझी कल्पना बरोबर आहे म्हणून मांडली आणि प्रमोद महाजनकडनं त्याचा अभ्यास केला आणि ओबीसी मंडळासाठी मंडळ स्थापन केला. ओबीसी मंडळ स्थापन केला आणि त्याला 55 कोटी रुपये दरवर्षी द्यायचे आणि जसा जसा काळ वाढेल तसा त्याचा फंड वाढवायचा. परंतु ओबीसी समाज कधी तिथे पोचलाच नाही. पोचले तर भलतेच घाटावरचे लोक ओबीसीतले आणि ते फायदे उचलू लागले, पण आपला माणूस त्या मंडळात कधी गेला नाही, कधी अर्ज केला नाही. ही परिस्थिती आपल्यामध्ये देखील आहे की आपण त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. आता आपण आगरी कोळी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करणार आहोत, पण त्या मंडळात फायदे घ्यायला जातील का, हा पहिला मुद्दा. कारण ओबीसी मंडळ स्थापन झाला 55 कोटी रुपयाने, आता तर जास्त तरतूद केलेली आहे, पण एकही माणूस, त्या आगरी माणूस त्या मंडळाकडे फिरकला नाही. सबन घाटी माटी येऊन त्या मंडळाचे पैसे अजून लुटतात. आता आगरी कोळी मंडळ आपण स्थापन करण्याची मागणी करू, परंतु आगरी कोळी जातील का फायदा घ्यायला किंवा कर्ज हे घ्या पैसे घ्यायला जातील? हा मला प्रश्न पडलेला आहे की आगरी कोळी जर महामंडळ स्थापन केला, करू आपण आपल्या ताकदीवर, आग्र्यांना पण बरोबर घेऊ आणि कोळ्यांना देखील बरोबर घेऊ आणि आगरी कोळी महामंडळाची स्थापना करण्यासाठी सरकारला भाग पाडू, एवढी ताकद आपल्या दोन्ही समाजामध्ये आहे. त्यांचे नेते असतात माझ्याबरोबर, कोळी लोकांचे नेते असतात, ते नुसते एकेरी आईला धावतात. अरे एकेरी आई पण आपलीच आहे, परंतु ही देखील बघा, ही इथे उणीव आहे, ही पहिला भरून काढा, नंतर जिप्सी सारखे तुम्ही राहिला तर तुम्हाला कोण विचारेल? येणारा दुसरा समाज, सुशिक्षित समाज
त्याचा ताबा घेईल. आजच्या घडीला 42 कोळीवाडे मुंबईमध्ये नुसत्या कौलारू घरात राहतात. त्यांच्या बाजूला मोठ्या मोठे टावर उभे राहिलेत. जमिनी कोणाची? आगरीने कोळ्यांचे. 42 आणि 62 गावं आगरी लोकांचे आहेत. मुंबईची गोष्ट सांगतो मी. मुंबईमध्ये 62 आगरी लोकांची गावं आहेत, मुलुंड पासून तर पार कुलाब्यापर्यंत. परंतु जशी तर तशी कौलारू राहिलेली आहे. कोणत्याही प्रकारची त्याच्यात सुधारणा झाली नाही, का त्यांनी कधी कायद्याचा वापर केला नाही किंवा हक्क मागितले नाही. युवा पिढीने लक्ष घालायला पाहिजे त्याच्यावर. त्याच्यामुळे बाकी काय उद्योग करायची गरज नाही. नुसतं ते डेव्हलपमेंटला जर गेले तरी तुमच्या घरात पैशाचा पाऊस पडेल. पैशाचा पाऊस. मी देखील 86 मध्ये घोषणा केली. विकर सेक्शन खाली कायद्याच्या माध्यमातून आम्हाला परवानगी मिळाली आणि 28 एकरामध्ये आम्ही घरं बांधण्याचा प्लॅन सरकारकडे सादर केला आणि तो मंजूर झाला आणि म्हणून मनीषा नगरची स्थापना झाली. याच पद्धतीने जर आपण काम केला तर प्रत्येक ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण होतील आणि आपल्या खिशामध्ये हिरव्या नोटा कायमच्या राहतील. तर मित्रांनो, ह्या गोष्टीचा आपण ज्ञान घेतला पाहिजे. कारण येणारी पिढी आपली हे शिक्षणाने पुढे गेलेली आहे. त्यांना सगळीकडे का नोकऱ्या मिळणार नाही. नोकऱ्यांमध्ये एवढी स्पर्धा सुरू झाली आहे आणि विशेष म्हणजे या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे इथल्या कंपन्या गुजरातमध्ये गेल्या. गुजरातमध्ये नेल्या कंपन्या, कारण प्राईम मिनिस्टर गुजरातचा आहे. म्हणजे इथल्या लोकांना भिकारी करायचे आणि तिथल्या लोकांना श्रीमंत करायचे. हा या सरकारचा डाव आहे. हा डाव हाणून पाडायचा असेल तर आपल्याला संघटित यावं लागेल. थोडक्या जमिनी आपल्याकडे राहिलेल्या आहेत. आपल्याला सगळ्यांना वाटतं आमचा मुलगा पुढे त्याचं भविष्य सुधारायला पाहिजे. तर जमिनीच नसतील तर भविष्य कसं सुधारणार. आणि म्हणून कोणी जमिनी विकण्याचं काम करू नका. जेवढ्या खरेदी करता येतील तेवढ्या करा. गुजराती मारवाड्यांच्या करा. आपल्यात आगरी माणसाच्या जमिनी घेऊन त्याला भूमिहीन करू नका. त्याला जगण्याचं साधन म्हणजे जमिनीच उरलेली आहे. कंपन्या इथनं गेल्या, मोठमोठे उद्योग इथनं गेले आणि सबन नेऊन आपल्या सरकारने त्या गुजरातला वसवल्या. तर अशी सगळ्या गोष्टीची तुम्हाला कल्पना मी दिलेली आहे. जिथे जिथे आपल्या जमिनी असतील तिथे स्वतः डेव्हलपमेंटला घ्या. तुम्हाला जर त्याची कल्पना असेल तर आमचा सल्ला घ्या. आम्ही तुम्हाला फुकट सल्ला देऊ. कारण घरच्या माणसाकडनं पैसे घ्यायचे नाही असं आपल्याला ठरवावं लागेल आणि त्याला सक्षम करावं लागेल. बऱ्याचशा जमिनी आहेत त्या सरकारने ॲक्विजिशन केलेल्या आहेत. त्याची मागणी करण्यासाठी कांबागाव दत्ताजी भोईर
राहतात. कांब्या गावाला सेंचुरीरावांनी जवळजवळ 150-200 एकर जमीन घेतलेली आहे. आम्ही जेव्हा आंदोलन केला त्यावेळेला ते गावांना पण उठवत होते, कारण आपल्या लोकांनी काही ठिकाणी अतिक्रमण केली होती. युनियन आपलीच होती. मी मॅनेजमेंटला सांगितलं त्या वसाहतीला जर हात लावला तर संपूर्ण आगरी समाज तुमच्या विरोधात जाईल आणि कंपनी पण बंद पडेल. आणि म्हणून कांबे आणि वरपगाव यांच्या बाजूच्या जमिनी या आपल्या लोकांनी जेव्हा त्यांनी विकल्या होत्या, त्या जमिनी विकलेल्या, परंतु कंपनीला पुन्हा त्यांना पैसे द्यायला लावले तो राजाराम साळवी यांनी. तुम्ही कवडी मोलाने घेतलेल्या जमिनीचे आम्हाला पुन्हा पैसे पाहिजे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला पुन्हा पैसे देण्यात आले. ते किती वर्षांनी दत्ताजी, किती वर्षांनी? जवळजवळ 40 वर्षानंतर पुन्हा पैसे जमिनीचे देण्यात आले. त्याला कारण आगरी सेनेची ताकद. आणि त्यावेळेला मी तिथे नेतृत्व करत होतो आणि ती जाणीव ठेवून त्या गावांना रस्ता पण दिला नव्हता. आणि म्हणून आता स्वतंत्र रस्ता काढण्याचं काम कंपनीने केला आणि मधनं जायचे होते ते बंद केले. म्हणजे स्वतंत्र गावठाणाला रस्ता त्या ठिकाणी देण्यात आला. ही आगरी सेनेची ताकद. आगरी सेनेची ताकद भरपूर आहे, पण ती वापरली पाहिजे. हड्डी कारखान्याचा विषय मी सांगणार नाही, पण थोडक्यात सांगायला पाहिजे. हड्डी कारखाना हा आगरी सेनेने हटवला. त्याला कारण होतं की आजूबाजूला ज्या जमिनी होत्या त्या आगरी आणि कोळी लोकांच्या होत्या. हा, बऱ्याचशा आग्र्यांच्याच होत्या. तर त्या हड्डीमुळे त्या शेतकऱ्यांची जमीन लावायला जायची इच्छा पण व्हायची नाही, कारण हड्डी उकळायचे आणि त्याच्या हाडांची पावडर करायची. ते काय मी ऐकलं की साखरेच्या रिफायनरीसाठी ते उपयोगाला येते. मला काय माहीत नाही, कारण आपण काय टेक्निकल गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. परंतु तो हड्डी कारखाना वारंवार अर्ज देऊन तो हटवत नव्हते. शेवटी एक दिवशी जूचंद्र आणि त्या परिसरातले सबंध शेतकरी कुऱ्हाडी घेऊन बोलवले आणि तो कारखाना भुई सपाट करेपर्यंत शेतकऱ्यांनी तिथे काम केलं आणि तो कारखाना हटवला. आणि आज त्या जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे. आणि सोन्याचा भाव आला तर आपल्याला कोण विचारतं, कारण काम सर्व वैध मरो. असे बरीचशी उदाहरणं आहेत, पण मी ती देत नाही का आपल्याच माणसाची चूक आपण काढणं हा मूर्खपणा ठरेल. ही मी ओघाओघाने सांगितली, नाही तर सांगण्याची इच्छा पण नव्हती. तर आज तुम्ही मला खरोखर स्वाभिमान आणि आपल्याला धन्यवाद देण्यासारखा गोष्ट घडली की आपण संख्येने इथे आलात आणि आपली एक ताकद दाखवली की आम्ही देखील आहोत हे दाखवून दिलं. आणि म्हणून आजच्या दिवशी सर्वांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द इथेच मी संपवतो. आपल्याला देखील दूर जायचं आहे, तर आपण आपले विचार घेऊन जा. आणि 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं.